हाय सर्वांना, नमस्कार. तर गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर गणपती सण हा खूप छान साजरा करा आणि आमचा बी घरात कसा गणपती आम्ही सजावट करतो, बसवतो आणि काय काय नैवेद्य करतो ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चॅनलवरती नक्की व्हिजिट करा. चला तर मग येऊया आज. तर मी आहे ना आज आमच्यात आहे ना आज गणपती बसणार आहे, येणार आहे. त्याची तयारी सोडून आम्ही नाश्त्यासाठी आहे ना इडली सांबार बनवलाय. तर तुम्हाला दाखवते चला. सगळेजण इडली सांबार वगैरे नाश्ता वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे. तर ही इडली झालेली आहेत. ही घालून ठेवलेले आहेत मुलांसाठी सांबार. इथे ही चटणी. तर चटणी एवढीच राहिली आहे. ती झालेली आहे. अशा प्रकारे चटणी, इडली, सांबार गणपती चतुर्थी दिवशी बनवले. मोदक वगैरे काही बनवलं नाही. दुपारनंतर तर संध्याकाळी मोदक बनवणार आहे. तर नक्की बघायला मिळेल. तर इथं माझी मुलं आणि स्वरा आमची बघत बसलेत काय काय त्यांचा खेळ चालू आहे. तर इथे मी ना हॉस्टेलवरचे आलेले कपडे सगळे वैष्णवीचे धुवून टाकले होते. जे वाळले होते ना ते पद्धतशीर असे हे घडी करून आहे ना वाळेल तसे त्यामध्ये बॅगमध्ये भरून ठेवत होते. नंतर आहे ना काय विसरलं सोडलं असं हे काय नको व्हायला म्हणून. तर आम्ही गणपतीसाठी आहे ना DIY पाट बनवलाय घरातच. आमच्यात आहे ना हे असे हे प्लायवूड होतं. त्याच्यावरचं आधी जुनं झालं मग पुन्हा आम्ही त्याला नवीन रिकव्हर केलेलं आहे. तर ह्याचे व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळेल. तर दारात रांगोळी वगैरे छान अशी काढलेली आहे. पाट या गणपतीवर बसणार नाही म्हणून पाट चेंज केला, दुसरा पाट बसवला इथं. DIYचा पाट काय आमच्या कामी आला नाही. गणपती बाप्पा तर इथं आम्ही बाप्पाची मूर्ती आहे ना आधीच आणून ठेवली होती. आमची ही मूर्ती आहे ना चिपळूण वरून आमच्या भावाने आधीच आणि शेजाऱ्यांच्या घरामध्ये आणून ठेवलेल्या मोकळ्या रूममध्ये. तर असं मम्मीने आमची आहे ना ओवाळणी काढून मूर्तीचं आत आगमन करून घेतले. तर अशा प्रकारे आम्ही आत मूर्ती वगैरे आणून ठेवली. नंतर जे काही आमचं ते सामान वगैरे आणलं होतं ते पद्धतशीर सगळं असं देवाऱ्यावर म्हणजे स्टेजवर सगळं लावून घेतलं. गणपतीला हार वगैरे घालून घेतला. नंतर मग गणपतीचे जे जे सामान आम्ही आणलं होतं ते पद्धतशीर सगळं असं गणपतीच्या समोर सगळं सामान ठेवून घेतलं. नंतर आरतीची जोडणं केली. आरती जोडण्या करण्यासाठी आम्ही तयार करतो. तर आमची इथे सानू आहे ना व्हिडिओ करत होती. तर आमची ही छोटी क्रिएटर आहे घरामध्ये. मोबाईल रडून करून मागून घेतली मम्मीकडनं, त्यांच्या पप्पाकडनं आणि सगळ्यांचा असा व्हिडिओ करत होती ती. तर आरती वगैरे करून झाली सगळ्यांना. दुपारती सगळ्यांना दिली. तर आईनं आमच्या आईनं ओवाळून घेतली ते गणपतीला. नंतर मग नैवेद्य वगैरे सगळं दाखवून घेतलं. गल्लीतली पोरं आलती त्यांनासुद्धा प्रसाद दिला. आणि भावाचा दोस्त आणि तिचे वडीलसुद्धा आलते त्यांचे गणपतीसुद्धा न्यायला. त्यांचा गणपतीसुद्धा आमच्यातच तिथं शेजारी आणून ठेवलेला तिने पण तिथूनच जाणं चिपळूण म्हणून गणपती आणला होता. तर ते ही दोघे बापले खाले होते. तर ही प्रसाद घ्याल तीच पोरं पण आहे ना सगळं खालीच सांडाल. ती चिरमुरे काय हातात लहान मुलांच्या बसतच नाही ना, त्यामुळे ते खालीच पडालतं सगळं. तर प्रसाद खाल्ल्यावर सगळेजण असे बसले होते शांत. तर नंतर मग मम्मीने जाऊन स्वयंपाक केला. मम्मीने जाऊन वॉशिंग मशीनमध्ये कपडे सगळे धुवून टाकले. तर प्रसाद आरती झाल्यावर सगळी कामं करायला गेलीत. नंतर दुपारी जेवणासाठी मम्मीने मसाले भात आणि गवारीची भाजी असं सगळं स्वयंपाक केला होता. पण आम्ही मसाले भातच खात बसलो होतो तिघंजणी. आणि त्यात आमची अनू पण आली, सराव पण आली. सगळे बसून जेवलो मस्तपैकी. नंतर मग संध्याकाळी व्हिडिओ काढायला घेतला. तर संध्याकाळी मोदक करण्यासाठी ना मम्मीने तसं हे सारण वगैरे करून ठेवले होते आणि मस्त असं पीठसुद्धा मळून घेतलेलं. तर इथं आम्ही गव्हाच्या पिठाचे मोदक करणार होतो. आणि ह्यामध्ये जरा मैदा आणि गव्हाचं पीठ असं हे मिक्स मळून घेतलेलं, तेल वगैरे गरम करून घालून. मग ते आहे ना असं घट्ट मळल्यामुळे ना कुरकुरीत आणि छान होतात मोदक. तर पीठ मळताना कधीही घट्ट मळून घ्या तुम्ही पण. तर असे हे 3-4 ओळे करून घेतले. 4 झाले ओळे त्यात. नंतर ते कट करून तर मस्त असा गोळा करून घेतला आणि छान असं हे पीठ लावून आहे ना ओट्यावरच आहे ना पातळ असं लाटून घेतलं ते गोल. नंतर मग त्याचे आहे ना असे
कटरनं म्हणजे तुम्ही कटर घेऊ शकता. पण मी इथं आहे ना वाटी वगैरे, ग्लास वगैरे, डबा असं काहीतरी घ्या कापणीचा आणि त्यामध्ये ते घालून आहे ना बारीक-बारीक एका शेपचे सगळे आहे ना पाऱ्या करून घ्या. त्यामुळे छान येतात मोदक एका शेपचे असले तर. तर इथं हे पाऱ्या वगैरे लाटून घेतल्या. तिथं माझ्या पोरगीला आहे ना मी ना सारणाचे गोळे करून दे म्हटलं तिला, तर ती आहे ना मला सारणाचे गोळे करून देत होती. तर अशा प्रकारे हे करून घेतलंय बघा मी ना. नंतर मग तिने गोळे वगैरे करून घेतले. नंतर मी आहे ना पूर्ण सगळे लाटून घेतल्यावर आहे ना मोदक करायला घेतले. तर मोदक करण्याआधी आहे ना त्याला पारीला पूर्ण असं मोदक करण्याआधी आहे ना पारीला पूर्ण असं आहे ना पाणी लावून घ्या. त्यामुळे आहे ना आपले मोदकाचं ते पीठ आहे ना चिटकतं एकमेकाला आणि त्यामुळे ते तेलामध्ये तळताना वगैरे असं बाहेर येणार नाही सारण. तर असं हे पूर्ण पाणी लावून घेतलं आणि तिला असं आकार देऊ नये त्यामध्ये गोळा ठेवला. नंतर मग मोदकाचा आकार दिला असा छानपैकी. तर बघा कसं छान असा हा मोदकचा आकार दिला नाही. तर आम्हाला आहे ना गव्हाचे पिठाचे मोदक जमतात. पण तांदळाच्या पिठाचे मोदकच जमत नाही. गेल्या टायमाला मी ट्राय केलं होतं करायला. पण ते काही मला जमलेच नाहीत. गोबी मंचुरी करणार होतो, तर त्यासाठी आहे ना आणू आमची कोबीज आणि किसून घ्यालतो. मी असं मोदक करून घ्यालतो तळण्यासाठी. तर आमची मम्मी तिथं खुर्चीवर बसल्या माझ्या मागे. ते काही दिसणार नाही तुम्हाला. ते लसूण सोलत होती बसून. तर अशा प्रकारे तिघंही काम करत होतो. तर मोदक बघा किती छान पुन्हा एकदा दाखवत आहे मी. छान होतात. छान शेप येतो. तर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल आहे ना मीडियम टू हायमध्ये गरम करून घ्या. खूप गरम करून घेऊ नका. नाहीतर आहे ना कुरकुरीत होणार नाही. जळून जातात ते लगेच. तर अशा प्रकारे इथं मोदक सगळे पूर्ण तयार करून घेतलेत आणि तेल आणि मीडियम टू हाय गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण सगळे मोदक सोडून घेऊया आणि छान असं हे गोल्डन ब्राऊन होऊस्तर आहे ना मोदक आपले तळून घेऊया. तर अशा प्रकारे मस्त असे हे आपले गोल्डन ब्राऊन कलरचे मोदक तयार झालेले आहेत गव्हाच्या पिठाचे. तर बाप्पासाठी निवेद करून घेऊया. तर इथं पांढरा भात घालून घेतलाय निवेद्याला आणि त्यावर जरा साखर ठेवली आहे. कोण दही पण ठेवू शकतो. तर मस्त असा हा 21 मोदकाचा नैवेद्य तयार झालेला आहे. तर बाप्पासमोर ठेवूया आपण हा मोदकाचा नैवेद्य. तर इथे देवाऱ्यावर सुद्धा नैवेद्य लावून घेतलं. देवासमोर नैवेद्य ठेवलं आणि उदकडी लावून आहे ना नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं. तर संध्याकाळच्या आरतीसाठी ना विराटला उभा केलं तर विराट आरती करत होता. तर तिला आरती करायचा लई शौक आहे. तर आरती वगैरे झाल्यावर सगळ्यांना आरती दिला. नंतर मग नैवेद्य दाखवला गणपतीला मोदकाचा. तर मोदक हे खूप छान झाले होते. सगळेजण प्रसाद घेतला, खाल्ला सगळेजण बसून. नंतर आहे ना संध्याकाळी इथं कोबी मंचुरियन करणार होतं. तर त्यासाठी ग्रेव्ही वगैरे तयार करून ठेवली होती असं ही मंचुरियनची. नंतर मग त्याच्यामध्ये बॉल्स तळण्यासाठी हे कोबीचं मिश्रण पूर्ण तयार करून घेतलं आणि ते बॉल्स करून छोटे छोटे करून घेतले. तेल तापवायला ठेवलं होतं आणि त्या तेलामध्ये बॉल्स पूर्ण क्रिस्पी होऊस्तर आहे ना तळून घेतलं. हो काय मस्त मॅल रे नोड इकडे जबरदस्त झाले. इकडेच नोड खूप छान झालेलं आहे कोबी मंचुरियन. जर गरम गरम खात असताना तोंड सगळं भाजत होतं. तर म्हणून मी वैष्णवीला म्हणत होतो तोंड लय भाजायला लय माझं म्हणून. चौकात गणपती येणार आहे तिथं बघायला चाललोय आम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर येऊया एक नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.